नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा. आज सकाळपासून बरेच फोन आलेत. मॅडम, उद्या चंद्रग्रहण आहे, माझ्या बाळाला नक्की काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना? बाळामध्ये व्यंग तर होणार नाही ना? ग्रहण पाळणं खरंच खूप गरजेचं आहे का? आणि पाळणं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण मला सकाळी आईचा फोन आलाय आणि आईनं सांगितलंय विषाची परीक्षा घेऊ नकोस. मी ऐकून हे थोडं उडालेलीच आहे सकाळी, आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते. पहिली गोष्ट मी इथे नमूद करते, सायंटिफिकली वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहण पाळणं हे अजिबात गरजेचं नाही. आपण आपली दैनंदिन कामं करू शकतो. सांगितलं काय जातं आपल्याला पूर्वापारपासून की ग्रहणामध्ये म्हणजे वेध सुरू झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत एका जागी त्या माता माऊलींनी बसून राहायचं, झोपायचं नाही, पायाची तिढी घालायची नाही, खाज सुटली तर खाजवायचं नाही, अगदी कानसुद्धा असा वेडावाकडा करायचा नाही, ओठसुद्धा हलवायचा नाही, काही चिरायचं नाही, अन्न पाणीसुद्धा वर्ज्य. जर आपण ह्या गोष्टी केल्या तर बाळावरती काय इश्यूज येऊ शकतात. आपण एका जागी जर बसून राहिलो तर आपला रक्तपुरवठा आहे तो मंदावणार आहे. याच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याचा धोका आणि मग त्याच्यापासून होणारे जे धोके शरीरावरती आहेत ते जास्त धोकादायक आहेत. दुसरं, अन्न पाणी जर वर्ज्य करताय, अन्न वर्ज्य केलं, शुगर शरीरातली जर कमी प्रमाण झालं तर बाळावरती त्याचा इफेक्ट चांगला होणार नाही आहे. पाणी जर पिलं नाही 4 ते 5 तास त्या काळात तर लघवीचं इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त आहे. खूप महत्त्वाचं म्हणजे की बाहेर न पडणं, एका जागी बसून राहणं, ह्या खरंच गोष्टी कितपत योग्य आहेत की बाळामध्ये व्यंग येऊ शकतं. खूप छान अभ्यास याच्यावरती झालेले आहेत. जवळजवळ 1,67,000 गर्भवती महिलांचा एक अभ्यास होऊन त्या अभ्यासाअंती असे अनेक अभ्यास झाले आहेत, पण त्यातला एक मी इथे नमूद करते. त्याच्या अंती असं सांगितलं गेलेलं आहे की ग्रहणाचे बाळावरती, ग्रहण पाळलं म्हणून किंवा पाळलं नाही म्हणून त्याचे बाळावरती कोणतेही वाईट इफेक्ट्स होत नाहीत. परत मी नमूद करते, अभ्यासाअंती पुराव्याधिनिष्ठित आधारे वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहण पाळलं नाही म्हणून बाळावरती कोणतेही अनिष्ट परिणाम होत नाहीत. आणि म्हणून दैनंदिन कामकाज तुमचं सुरू ठेवा. आपण विज्ञानाची कास धरूयात. ज्या काही गैरसमजुती आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याला कुठेतरी फाटा देऊन आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाने पुढे जाऊयात आणि विज्ञानाची कास धरूयात. धन्यवाद.